नमस्कार. मी अनुष्का. मी प्रियांका. आजच्या हॉटस्पॉटच्या एपिसोड मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आता तुम्ही मागे बघतायत की असे छान खुसखुशीत कुकीज, एकदम असे हेल्दी ऑप्शन्स दिसतात मला. तर अनुष्का, काय आहे आजच्या एपिसोड मध्ये? येस, आजच्या एपिसोड मध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हेल्दी, खमंग, खुसखुशीत, ज्याचा युएसपी आहे मिलेट्स आणि उपवासाची बिस्किट. आणि अजून माहितीये प्रियांका, संक्रांत स्पेशल किंवा तिळगुळाची सुद्धा एक बिस्किट असा एक युएसपी आहे. आणि अशा उद्योजिकेच्या घरी आपण आलेलो आहोत. तिळगुळाची वडी ऐकली होती पण तिळगुळाचे कुकीज ऐकले नाही. करेक्ट. सो तेही बघायचं, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघा. नक्की. आणि आतापर्यंत जर तुम्ही हॉटस्पॉटला सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा. आणि या एपिसोडला पण लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा. आजच्या एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत की वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज आहेत, गिफ्टिंग ऑप्शन सुद्धा आपण कसे देऊ शकतो. जसं तू म्हणलीस की तिळगुळाच्या कुकीज सुद्धा आहेत. सो या सगळ्यांबद्दल तुम्हाला खूप छान माहिती मिळणार आहे. करेक्ट. सो एपिसोडला सुरुवात करूयात. बिस्किट आणि मसाल्यांचा जर्नी आणि कीर्तिताईंचा प्रवास. तर आता आम्ही आलेलो आहोत स्पाइसेस अँड फूड या बेकरी प्रॉडक्टच्या संचालिका कीर्ती कुलकर्णी यांच्या घरी. आणि त्यांचे बेकरी प्रॉडक्ट्स आम्ही तुम्हाला आज दाखवलेले आहेतच. आता उद्योजिका होण्याचा प्रवास तुम्हाला उलगडून दाखवणार आहे. सो कीर्तिताई, तुझं खूप मनापासून स्वागत आणि थँक्यू सो मच. तू आज आमच्या हॉटस्पॉट या चॅनलसाठी तुझे प्रॉडक्ट दाखवण्याची संधी आम्हाला दिली, त्यासाठी थँक्यू सो मच. आता मला जाणून घ्यायचं आहे एक उद्योजिका म्हणून तुझा झालेला प्रवास. सो कसं सुचलं की आपण या बेकरीमध्ये उतरावं? धन्यवाद अनुष्काताई. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. थँक्यू. आणि माझा हा बेकरीचा म्हणजे मला छंद होता. मला आवडायचं, मला असंही कुकिंग करायला आवडतं आणि हे मी करत होते सुरुवातीपासून. सगळ्यांना मग फीडबॅक मिळाला की मी छान करते, म्हणजे आवडलं सगळ्यांना जे काय मी करत होते ते. आणि मग त्याच्यानंतर मग वेळ होता हातामध्ये. आता मुलगी मोठी झाली, ती उच्च शिक्षणाला गेल्यानंतर त्या वेळेचा सदुपयोग काहीतरी चांगला करावा म्हणून मी हे व्यवसाय सुरू केलं. मग आता तू काय काय करतेस यामध्ये? तू काय काय देते सर्व्हिसेस? मी ह्याच्यामध्ये कुकीज बनवते, बिस्किट बनवते वेगवेगळ्या प्रकारचे. आणि बेसिकली मी मिलेट्स मध्ये जास्त काम करते. ओके. सध्या खूप ट्रेंड आहे ना या मिलेट्सचा आणि आता जागृती खूप झाली आहे लोकांमध्ये. सो ही सगळी बिस्किट्स, म्हणजे तुझा युएसपी जो आहे हेल्दी बिस्किटचा, त्याबद्दल सांग थोडस. तर हेल्दी बिस्किट बद्दल बोलायचं झालं तर मी माझी जे बिस्किट बनवते ना ते कम्प्लिटली हँडमेड आहे, एगलेस आहेत. प्रत्येक कुकी हाताने बनवली जाते, त्याच्यामुळे त्याची चव, त्याचं टेक्स्चर, त्याचं सगळं छान असतं म्हणजे. आणि बेसिकली मी ह्याच्यामध्ये सगळे मिलेट्स जास्त वापरते, म्हणजे ज्वारी, बाजरी, त्याच्यानंतर नाचणी आहे, राजगिरा आहे, शिंगाडा आहे आणि हे सुद्धा वापरते मी. कुट्टू म्हणून एक आहे मिलेट, ते पण मी त्याच्या पण कुकीज करते. एक कुट्टू, ही बिस्किट्स आहेत ना मंडळी, कुट्टूची बिस्किट्स ही कीर्तिताईचा युएसपी म्हणावा लागेल. सो या कुट्टू विषयी थोडक्यात आम्हाला सांग की नेमकं काय आहे हे आणि कुठे मिळतं? कुट्टू बेसिकली ना नॉर्थ साइडला जास्त वापरलं जातं, आपल्याकडे एवढं प्रचलित नाहीये. पण खूप छान आहे ते. एक बी सारखं असतं पण त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यानंतर B1 आहे. बऱ्याच त्याच्या मेडिसिनल प्रॉपर्टीज भरपूर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायबर असल्यामुळे ते सगळ्यांसाठी छान आहे. आणि ते आपण गुळात, साखरेत दोघं ह्याच्यात बनवतो. माझ्याकडे हेच आहे की तुम्हाला कस्टमायझेशन होतं प्रत्येक गोष्टीचं, की गुळ हवा असेल गुळ, साखर हवी असेल साखर, किंवा काही ज्या माझ्या कुकीज आहेत त्या मी खांडसरीमध्ये पण बनवते. तर असे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ओके. अजून एक मला खूप आवडलेली गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला उपवास असतो तेव्हा तोंडात टाकायला फारसे काही ऑप्शन्स नसतात, जे असतात ते तळलेले ऑप्शन्स असतात. पण कीर्तिताईकडे उपवासाची बिस्किट आहेत, सो त्याविषयी आम्हाला सांग. हो, नक्कीच नक्कीच, मला आवडेल. तर आपल्याकडे उपवासाची बिस्किट मी बनवते, जसं राजगिरा आहे, शिंगाडा आहे. जसं मी आता कुट्टू म्हटलं, कुट्टू आपण उपवासाला चालतो. ओके. त्याच्यामुळे कुट्टू आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे मखाण्याची बिस्किट्स बनवली जातात. हो, मखाण्याचे सुद्धा आपल्याकडे खूप छान होतात ते बिस्किट्स. आणि हे जे सगळे मी म्हटलं, राजगिरा, जसं राजगिरामध्ये आयर्न भरपूर आहे. शिंगाडा तर सुपर फूड आहे म्हणजे, तर त्यामुळे
त्याच्यामुळे हे सगळे बिस्किट जे आहेत ते विदाऊट बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर बनवले जातात. आणि ह्याच्यात पण तुम्हाला कस्टमायझेशन आहे. साखर हवी असेल साखर, गुळ हवा असेल तर गुळ, आणि आपण सेंद्रिय गुळ वापरतो. आणि साखर सुद्धा आपण ब्राऊन शुगर जास्त वापरतो. आणि त्याच्यामध्ये साजूक तुपाचं हो, प्रमाण साजूक असतं. तूप असतं. त्याच्यामुळे उपासाला अगदी तुम्ही निर्धास्त खाऊ शकतात सगळे, लहानांपासून ज्येष्ठ सगळे, किंवा नॉर्मली पण असं नॉर्मली खाऊ पण. शकतो. कारण की आजकाल आपण सगळेजण मैदा अवॉइड करतो ना मंडळी, की खूप जागृती झाली आहे की मैदा आणि साखर बरोबर. शक्यतो लोक वापरत नाहीत किंवा कमी प्रमाणात वापरतात. सो कीर्ती तर ह्या सगळ्या गोष्टीला पर्याय म्हणून तू काय यूज करते? मी गुळ वापरते. गुळ असतो, किंवा मी काही स्टिविया वापरूनही काही प्रकारच्या कुकीज बनवते. पण सेंद्रिय गुळ बेसिकली वापरला जातो. आणि आपली व्हाईट शुगर वापरण्यापेक्षा मी खांडसरी वापरते, किंवा मग डार्क ब्राऊन शुगर वापरते. तर थोडस साखरेपेक्षा छान त्यातल्या त्यात बेटर हेल्दी ऑप्शन देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे मी हा प्रयत्न करत असते. म्हणजे असं नाही होत की मंडळी तुम्हाला बिस्किट जर कीर्तीताईकडनं घ्यायचे असतील तर तुम्ही नुसती व्हिजिट केली आणि बिस्किट घ्या असं नाही होणार. तर यासाठी प्रिपरेशन आहे, प्री ऑर्डर गरजेची आहे. बरोबर आहे ना? तरच ते होणार आहे. कारण की हे सगळं घरी केलेलं असतं. स्वतः तुझ्या म्हणजे कोणीही तिला हेल्पिंग हँड नाहीये, सगळं ती स्वतःच करते. तिचं लक्ष असतं या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे ती हायजीन आणि शुद्धता ही 100% आहे. माझा सगळ्यात मोठी प्रायोरिटी हायजीन आहे आणि शुद्धता. की जे काय लोकांना आपण देतो, जे आपण खाऊ शकतो अगदी निर्धास्तपणे, तेच बाहेर गेलं पाहिजे. हा माझा सगळ्यात मोठा मोटो आहे खरं हे सुरू करण्याअगोदर. कारण की बाहेर मिळतात बिस्किट, भरपूर मिळतात, पण कसं आहे ना की त्यातल्या त्यात खाताना ना गिल्ट नाही आला पाहिजे की एक खाल्लं, दोन खाल्ल्यानंतर तिसरं घेऊ का नको, असं नको. तरी पण तुम्ही मर्यादेतच खा. पण माझं असं सांगणं आहे की बा खाताना ते असं छान वाटतं. म्हणजे त्याला मी म्हणते ना, कम्फर्टिंग फूड प्रत्येकाचं असतं काही ना काही. तसं ह्या कुकीज आहेत ना, काही कुकीज खरंच USP आहेत माझ्या. म्हणजे नेल्या एकदा की मग ते नेत राहतात लोक. असं होतं म्हणजे. आणि मला खरंच खूप आनंद वाटतो जेव्हा लोक घेऊन जातात आणि मला फीडबॅक मिळतो ना. फीडबॅक ऐकायला मला प्रचंड आवडतो. त्यामुळे येस. तर अर्थात प्रत्येक उद्योजकाला फीडबॅक हा खूप महत्वाचा असतो की कसा झालाय पदार्थ, किंवा तुम्ही खाल्ल्यानंतरची तुमची प्रतिक्रिया ही प्रत्येक उद्योजकाला एक वेगळं बळ देतं. म्हणजे तुम्हाला पण हाच नियम आहे. हॉटस्पॉट्सचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतायत हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगणार आहात. दुसरी महत्वाची गोष्ट, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हा एपिसोड तुमच्या ज्या मित्रमैत्रिणींना हेल्दी खाण्याची आवड आहे आणि बिस्किट लवर आहेत त्यांच्यापर्यंत हा एपिसोड नक्की पोहोचवा. सो कीर्तीताईशी गप्पा कंटिन्यू करते. मला अजून सांग की कुठे कुठे तुझे प्रोडक्ट्स तू पाठवू शकणार आहेस? कारण की ऑनलाईन सगळ्या जगभरात आपला एपिसोड लोक बघतायत. कुठे कुठे जातील? तर आता तर सध्या मी व्हॉट्सअप थ्रूच ऑर्डर घेते. म्हणजे मी इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर नाहीये. तर व्हॉट्सअपवर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करून तुमची ऑर्डर नोंदवू शकता. ओके. आणि महाराष्ट्रात सगळीकडे तू कुरिअर करू शकते? सगळीकडे भारतात कुरिअर करू शकते? आता सध्या तर महाराष्ट्रापुरतं. ओके, महाराष्ट्रापुरतं आहे. पण येस, आय एम शुअर की लवकरच कीर्तीताई भारतात पण कुरिअर सुरू करेल याची खात्री वाटते मला. आणि ऑफकोर्स कीर्तीताईची बिस्किटं परदेशात पण जातात, परंतु भारतातनं लोक तिकडे घेऊन जातात. हो, तसं भरपूर. अजून मी परदेशात कुरिअर वगैरे करत नाही, पण इकडे तिकडून आलेली लोक अमेरिकेत, इंग्लंडला, ऑस्ट्रेलियाला इकडनं आवर्जून घेऊन जातात. तर मी माझ्या ह्या ज्या कुकीज आहेत सगळ्या त्या बटरमध्ये, शुद्ध लोण्यामध्ये आणि साजूक तुपामध्येच बनवते. मी कुठल्याही प्रकारचे तेल किंवा कुकी शॉर्टनिंग, मार्गो वगैरे असं काहीही वापरत नाही. त्याच्यामुळे तुम्ही अगदी निर्धास्त या कुकीज खाऊ शकतात. आणि काय आहे की याच्यामध्ये वापरले जाणारे सगळेच इन्ग्रेडियंट आहेत ना, ते सगळे मी पॅक्डच वापरते. म्हणजे साखर असू द्यात, गुळ असू द्यात, किंवा इतरही मैदा किंवा सुट्ट असं काही मी वापरत नाही. आणि ड्रायफ्रुट्स कुकी असेल तर त्याच्यामध्ये लोडेड ड्रायफ्रुट्स असणारच आहेत. तर त्यामुळे मी जे काय प्रोडक्ट देते, कदाचित असू शकतं की ते थोडंसं प्राइस वाईज थोडं वाटेल की महाग आहे, पण जे काय अंतिम प्रोडक्ट आहे ना, ते खरंच तुम्ही एकदा चाखून बघा आणि तुम्हाला पटेल की मी जे काय घेते ते एकदम छान हे करते. तर नक्कीच तुम्ही एकदा ह्या कुकीज माझ्या चाखून बघा.
सो अशा प्रकारचे अमेझिंग गिफ्ट पॅक इथे आहेत, जे तुम्ही तुमच्या मुलांचा वाढदिवस असेल किंवा 70-75 या अशा इव्हेंट्सला नेमकं काय गिफ्ट द्यावं हे सुचत नाही, तर मला असं वाटतं की हा द बेस्ट ऑप्शन आहे. सो इतका मस्त आहे, मला हा पण खूप आवडला. अशा प्रकारचं पण तुम्ही गिफ्ट कुकीज करू शकता. कीर्तीताई, खूप अमेझिंग आहे ही सगळी कल्पना. धन्यवाद. आणि मला आता जाणून घ्यायचंय, इथे हा ट्रे आहे ठेवलेला. सो ह्याच्यात पण बघा कीर्तीताईने इतके छान बिस्किट्स केलेले आहेत. सो आता एकेका बिस्किटाविषयी आपण बोलूया. सो मगापासून आपण लोकांना कुट्टू म्हणून म्हणतोय, तर हे याच्यातलं नेमकं कुट्टूचं बिस्किट कोणतं आहे? हे कुट्टूचं. अच्छा, कुट्टू आणि आल्मंड. आल्मंड. Yes. वरती आल्मंड आहे, आतमध्ये कुट्टू आहे आणि गुळ आहे. सो गुळ सुद्धा काळा गुळ आहे, म्हणजे सेंद्रिय गुळ आहे, सेंद्रिय आतमध्ये गुळ आहे. पिवळा गुळ वापरलेला नाहीये. त्याच्यानंतर हे आहे, आता हिवाळा सुरू आहे पहा, तर डिंकाचा जो लाडू आहे तो मी कुकीजच्या स्वरूपात इथे दिलेला आहे. क्या बात आहे. सगळे डिंक लाडूचे सगळे इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये आहे, प्लस मी मखाण्याचं पीठ घातलंय. तर हा एक आहे ऑप्शन. त्याच्यानंतर हे माझं हॉट सिलिंग आहे, ओट्स अँड नट्स. याच्यात सगळ्या सीड्स आणि नट्स आहेत. त्याच्यानंतर हा माझा USP नानकटाई केशर पिस्ता. हो. त्याच्यानंतर सगळ्यांची आवडती बटर कुकी, जी म्हणजे जी एका फेमस ब्रँडला टक्कर देईल इतकी भारी आहे ती. आणि मी हे टेस्ट केली. आहे आल्मंड क्रिसेंट. ही ब्रिटिश कुकी आहे. त्याला ऍक्च्युली साखरेचं कोटिंग येतं, पण मी ते न करता ह्या नॉर्मली अशा देते, हेल्दी ऑप्शन आहे. हेल्दी ऑप्शन म्हणून. त्याच्यानंतर हे आहे आल्मंड स्टिक्स आपल्या. ह्याच्यामध्ये आल्मंड फ्लोअर आणि कम्प्लीट आल्मंडचा चुरा वापरून हे बनवलेलं असतं. आणि हे बघा किती गोड आहे. ही आहे कॉफी बीन, कॉफी फ्लेवरची कॉफी बीन कुकीज. आणि आता लवकरच संक्रांत येते, तर सगळ्यांची आवडती तिळगुळ हा कुकीजच्या स्वरूपात आहे. ह्या कणकेच्या आहेत. आणि लवकरच आता व्हॅलेंटाईन डे पण येतोय, तर हे रोजेस. खूपच छान क्रिएटिव्हिटी. जबरदस्त, एकदम मस्त वाटतंय एकदम सगळं. सध्या माझ्याकडे एवढ्या पण बनवते मी, आणखीन लहान मुलांकरता कुकीज वगैरे होत. आणि ह्याचा वास म्हणजे उघडल्या जो काही साजूक तुपाचा आणि ड्रायफ्रुट्सचा जो टिपिकल स्मेल आहे ना, त्यांनी हे खूप टेम्पटिंग झालेलं आहे. सो मला असं वाटतं की या बिस्किट्सचा तुम्ही हेल्दी पर्याय म्हणून नक्की विचार करावा. सो खूपच भन्नाट आहे हे सगळं. आणि अजून काही फोटोज तुम्हाला आता इथून पुढे दिसतील, जे आम्ही कीर्तीताईच्या बिस्किट्सचे ऑलरेडी काढलेले आहेत. सो अशा पद्धतीचा हा हेल्दी प्रवास आहे. कीर्तीताई, अजून म्हणजे तू जळगावची आहे, सो तिथले मसाले आणि ह्या सगळ्या गोष्टीची स्पेशालिटी आहे. सो तुझ्याकडे एकदम अस्सल गावरान म्हणजे त्या पद्धतीने केलेले, पारंपरिक पद्धतीने केलेले मसाले सुद्धा आहेत, तर त्याच्याविषयी थोडक्यात. हो, नक्कीच. माझ्याकडे तुम्हाला पारंपरिक पद्धतीने केलेला खानदेशी मसाला, खानदेशी चटणी, त्याच्यानंतर छान 2 ते 3 मिरच्यांचं मिक्स केलेलं असं तिखट, डंकावरती कुटलेलं, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक हळद, माझा गोडा मसाला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि हे सगळं माझी बहीण बनवत असते. हो, आणि हे सगळं तुम्ही एकदा नक्की वापरून बघा, तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की घ्या. कारण की खानदेशी मसाला सहसा असं पटकन कुठे मिळत नाही. आणि तो जर ओरिजिनल मिळाला तर पदार्थाची चव, म्हणजे स्पेशली वांग्याच्या भाजीची चव म्हणा, शेव भाजी, पाटवड्या आणि भूकवडे आमचे. आणि अजून एक आहे ना ते मासवडी आमची नाही, ते नगर साईडला बनवतो. ओके. सो असे काही स्पायसी पदार्थ ज्याला एक स्पेशल खानदेशी टच हवा असेल, पारंपरिक खानदेशी रेसिपी मध्ये वापरले जाणारे तो प्रॉपर मसाला आहे, तो माझ्याकडे मिळतो. क्या बात आहे. सो यासाठी सुद्धा व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करा. ते सुद्धा मसाले महाराष्ट्रात सर्वदूर कीर्तीताई पाठवू शकते. बरोबर आहे. आणि माझ्याकडे प्रीमिक्स पण असतं सांबारचं. ओके. हो, म्हणजे तुम्हाला डाळ बी शिजवायची गरज नाही. आता नेमकं माझं आउट ऑफ स्टॉक आहे, पण तुम्ही फक्त गरम पाणी घालायचं त्याच्यामध्ये, फोडणीला भाज्या घालायच्या आणि 15 मिनिट उकळायचं, तुमचा सांबार मसाला रेडी. आणि हे माझे प्रोडक्ट, म्हणजे हा जे प्रोडक्ट स्पेशली हे सगळीकडे जातं. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, UK. जेव्हा मुलं इकडे येतात तेव्हा माझ्याकडनं 2-2 डझन
घेऊन जाते. आणि हे सगळं माझी बहिणी करते, हा मी इकडे आणून फक्त ते हे करते. ओके. पण हे सगळ्यांनी अगदी वापरावं अशी माझी मनापासून इच्छा आहे, कारण ऑथेंटिक चव आहे. आज तुम्ही चाखालच तुम्हाला कळेलच म्हणजे. म्हणजे चाखाल तर पुन्हा पुन्हा मागाल असं काहीच आपण त्याला म्हणू नक्की, शकतो. नक्की, सो इतक्या सगळ्या गोष्टी जर अंडर वन ब्रँड मिळत असेल तर एकदा घेऊन पाहायला काय हरकत आहे. अजून तुझ्या ज्या ऑर्डर्स आहेत सर्व दूर पोहोचतात, सो एखादा लक्षात राहिलेला एक्सपिरियन्स आहे का? हो नक्कीच आहे. माझी एक मैत्रीण आहे, तिच्या मुलीच्या वाढदिवसाला आवर्जून माझ्याकडच्याच कुकीज असतात आणि मी तिच्या वाढदिवसाला प्रत्येक वाढदिवसाला 2 नवीन कुकीज लॉन्च करत असते. हो ग्रेट. सो मला आनंद होतो की आजकाल लोकांचा थोडा ट्रेंड बदलतोय की रिटर्न गिफ्ट म्हणून किंवा मॅरेज अॅनिव्हर्सरीला लोक आवर्जून कुकी बॉक्स गिफ्ट करतात. तर त्यामुळे हा एक नवीन ऑप्शन आहे, कारण की त्याचा शेल्फ लाईफ खूप जास्त आहे मिठाई किंवा इतर गोष्टींपेक्षा. तर नक्कीच हा एक नवीन पर्याय होऊ शकतो असं मला वाटतं. खूप भन्नाट आयडिया आहे मंडळी, कारण प्रत्येक वेळेस आपण रिटर्न गिफ्ट म्हणून काहीतरी प्लास्टिकच्या वस्तू देणार आहे किंवा खूप साऱ्या मुलांकडे त्याच वस्तू असतात आणि त्याच आपण रिटर्न गिफ्ट म्हणून देतो. पण या अशा हेल्दी मिलेट्सच्या कुकीज जर तुम्ही रिटर्न गिफ्टचा विचार करत असाल तर कीर्तिताईचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर तिला नक्की ऑर्डर करा तुम्ही आणि एकदा खाऊन तर पहा या बेस्ट बिस्किट्स आणि कुकीज आणि तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तर मी व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेजच्या थ्रू मला ऑर्डर देऊ शकतात. ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवस थांबायला लागेल, कारण आपण फ्रेश सगळं बेक करत असतो. तर ऑर्डर देण्यासाठी माझा नंबर आहे 7758098151. आणि तुम्ही जर हॉटस्पॉटचा आमचा व्हिडिओ बघून जर ऑर्डर केली तर तुम्हाला ह्याच्यावरती 5% डिस्काउंट प्रत्येक कुकीवरती दिला जाईल. क्या बात आहे मंडळी. सो आता हेल्दी पण आहे, डिस्काउंट पण आहे, सो तुम्हाला आता काही ऑप्शन उरलेला नाहीये. त्यामुळे पटकन फोन उचला आणि कीर्तिताईला ऑर्डर द्या. आणि येस, विसरायचं नाहीये, पुन्हा एकदा हॉटस्पॉटला सबस्क्राईब करायचंय. हा एपिसोड कसा वाटला हे तुम्हाला आम्हाला कमेंट करून सांगायचंय. आणि हॉटस्पॉटमध्ये तुमच्या आजूबाजूला जर असं कोणी जबरदस्त काम करणार असेल, उद्योजिका असेल, तिचा प्रवास असा इन्स्पायरिंग असेल तर ते सुद्धा मला नक्की कळवा. हॉटस्पॉटची टीम तुम्हाला संपर्क साधेल आणि तुमचा प्रवास आपण सर्वदूर पोहोचवू. सो आजच्या एपिसोड मधून कीर्तिताई सोबत मी अनुष्का आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन उद्योगासह हॉटस्पॉटच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.